Hello dear learners, welcome to Easy English with Kadu Sir. Dear learners, today's topic is active and passive of imperative sentence. पहिल्या टॉपिक मध्ये आपण बघितलं की असर्टिव्ह जे सेंटेन्सेस आहेत त्याच्यावरून आपल्याला ऍक्टिव्हचा पॅसिव्ह कसा करायचा. टुडेज टॉपिक इज ओनली इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे आज्ञार्थी जे वाक्य आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स कसं आयडेंटिफाय करतो आपण एका व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की सुरुवात त्याची कशापासून असते, वर्ब पासून. तर याचा क्वेश्चन टाइप पण सिंपल आहे. काय येतो क्वेश्चन टाइप? रिमेंबर दॅट शॅल यू किंवा विल यू. व्हॉट इज दॅट? विल यू, शॅल यू किंवा विल यू. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवायचं की इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आपल्याला क्वेश्चन टॅग करायचा असेल तर फक्त शॅल यू किंवा विल यू. ओके, डिड यू रिमेंबर? लक्षात राहील. तर आपल्याला याचा जर पॅसिव्ह करायचा असेल, या ठिकाणी पॅसिव्ह करायचा असेल तर काय करायचं आहे? हा फॉर्म्युला यूज करायचा. सुरुवात लेट पासून, नंतर ऑब्जेक्ट, नंतर बी, नंतर V3 फॉर्म आणि नंतर रिमेनिंग ऑब्जेक्ट. ओके, so you will do the practice about these sentences. Bring me water. कसे वाक्य या ठिकाणी एक एक वाक्य करून बघू आपण. सुरुवात लेट पासून करू किंवा इथं समोर करू. लेट, नंतर काय म्हणते ऑब्जेक्ट. आता या ठिकाणी दोन ऑब्जेक्ट आहेत, म्हणजे दोन याचे सेंटेन्स होऊ शकतात. ओके, एक सेंटेन्स करू आपण, एक ओरली सांगतो तुम्हाला. जसं लेट, नंतर ऑब्जेक्ट मी. ओके, नंतर बी, बी शब्द लिहायचा. नंतर ब्रिंगचं थर्ड फॉर्म काय? ब्रिंग, ब्रॉट, ब्रॉड है ना, ब्रॉट हे V3 फॉर्म. आणि रिमेनिंग ऑब्जेक्ट म्हणजे हे राहिलेलं कर्म. लेट मी बी ब्रॉट वॉटर है ना, अगदी सोपी आहे. म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा आज्ञार्थी वाक्याचा आपल्याला पॅसिवाइज करायचा असेल तर लेट, ऑब्जेक्ट, बी, V3, रिमेनिंग ऑब्जेक्ट या फॉर्म्युलामध्ये बघून बसून ते सेंटेन्स आपण करायचं. दुसरं सेंटेन्स ओरली सांगतो. लेट वॉटर बी ब्रॉट टू मी. ओके, ओपन द डोअर. कसे येईल? लेट द डोअर, ऑब्जेक्ट, the door. What is that? Let the door, नंतर बी शब्द लिहायचा आहे. बी, let the door बी. थर्ड फॉर्म कोणता आहे? ओपन्ड, ओपन्ड. लेट द डोअर बी ओपन्ड, लेट द डोअर बी ओपन्ड. नंतर गिव मी अ बुक. लेट मी घेऊ आपण. लेट मी बी, थर्ड फॉर्म गिवन, लेट मी बी गिवन. ओके, रिमेनिंग ऑब्जेक्ट लेट मी बी गिवन. व्हॉट इज दॅट? अ बुक. ओके, लेट मी बी गिवन अ बुक. हे असं झालं कारण दोन ऑब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये. मी हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि अ बुक हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. ओके, लक्षात ठेवायचं. रीड द पोयम, रीड द पोयम याचं सेंटेन्स. लेट द पोयम, ऑब्जेक्ट लिहिलं, नंतर बी शब्द लिहिला. बी, रीडचं काय होते? रीड असं ते. रीडचं उच्चार करताना पास्ट टेन्स मध्ये रीड करायचं. लेट द पोयम बी रेड. याचं राईट अ लेटर इथं घेऊ आपण. लेट अ लेटर. ओके, लेट अ लेटर बी रिटर्न. रिमेनिंग ऑब्जेक्ट नाही आहे. तर अगदी सोपी पद्धत आहे. ओके, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं पॅसिव्ह करायचं असेल तर इट्स व्हेरी सिम्पल प्रोसेस. ओके, तुमच्या लक्षात आलं असेल. आणि याचा तुम्हाला काय सांगितलं, क्वेश्चन टॅग कसा करायचा? विल यू किंवा शॅल यू. शॅल यू क्वेश्चन मार्क किंवा विल मी करायचं.
ओके. सो डिअर स्टुडंट, तुमच्या लक्षात आलं असेल की इम्परेटिव्ह सेंटेन्स आयडेंटिफाय करणं किती सोपी आहे. एका व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे. सुरुवातीला त्याच्यामध्ये वर्ब असते है ना, आणि बोलताना पण इम्परेटिव्ह सेंटेन्स बोलताना पण अगदी सोपी असते. ओके. निगेटिव्ह करत असताना पण याचे डोंट शब्द वापरायचा असतं, येतील आपण. त्याच्यावर स्पीकिंग पण येते आपल्याला चांगल्या प्रकारे. जसं ब्रिंग मी वॉटर, माझ्यासाठी पाणी आण. डोंट ब्रिंग मी वॉटर. ओपन द डोअर, डोंट ओपन द डोअर. गिव्ह मी अ बुक, डोंट गिव्ह मी बुक. रीड द पोएम, डोंट रीड द पोएम. राईट अ लेटर, डोंट राईट अ लेटर. इम्परेटिव्ह सेंटेन्स त्याचे निगेटिव्ह कसे करायचे एका व्हिडिओमध्ये आपण घेतलेलं आहे. आणि यू स्टार्ट टॉकिंग दिस सेंटेन्सेस. ओके. जसं कम हिअर, गो देअर, स्टँड अप, सिट डाऊन, लुक ॲट द ब्लॅकबोर्ड, लुक ॲट मी, लुक ॲट देअर. है ना. इट्स अ व्हेरी सिम्पल imperative sentence, and you can start talking from this. So this is all about today's lectures. You do share, like and subscribe more and more to the student. We have to take lot of things about the grammars. At the same time, grammar is nothing but speaking, my dear student. Okay. Thank you so much.